उमेदवारालाच नाही मिळेल, त्यात पैशाचा खेळ, कशी साधायची सक्तीची वेळ. महापालिका निवडणुकीपूर्वीच नेते त्रस्त. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेवेळी पैशाचा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला गेल्याने आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्याचा निवडणुकीत त्रास होणार आहे. त्यामुळे एकीकडे निवडणूक लढवणारे त्रस्त आहेत, तर दुसरीकडे आघाड्यांतर्गत पक्षांतर्गत कुरघोड्या केल्यामुळे सर्वत्र पक्षातील नेते त्रस्त आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक त्रिस्तरीय किंवा 100 होईल असे सांगितले जात आहे. याबाबत अजून कोणतेही निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून आलेले नाहीत. सदस्यीय प्रभाग झाला तर साधारणपणे 25,000 ते 26,000 मतदारांचा एक प्रभाग राहणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या प्रभागात मतदारापर्यंत पोहोचणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना केवळ अशक्य आहे. जरी निवडणुकीला उभे राहायचे म्हटले तर खर्च ही तिपटीने वाढणार आहे. 50 ते 60 लाख रुपये स्वतःचे जवळ असतील तरच निवडणुकीत उतरण्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे त्रिसदस्यीय विभाग रचनेवरूनच कार्यकर्त्यात अस्वस्थता आहे. दुसरीकडे पक्षीय नेते वेगळ्याच कारणासाठी त्रस्त आहेत. प्रत्येक पक्षात गट तड कार्यकर्त्यात नेत्यात मतभेद आहेत. नेतेमंडळीमधील मतभेद आधीच मिटवा अशी हात जोडणी जाहीरपणे विनंती करावी लागली. महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. भाजपमध्ये गेल्या काही वर्षापासून मूळ भाजप आणि नंतर आलेल्या भाजपची ही दोन वेगवेगळी सत्तास्थाने आहेत.